नमस्कार सगळ्यांना। आज मी बनवले आहे दही सँडविच, उन्हाळा स्पेशल दही सँडविच। बघू शकता मस्त तयार होते, खायलाही खूप छान लागते। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता। इथं मी ग्रीन चटणीसाठी इथे घेतलेले पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। हे आपल्याला मिक्सरमधून छान चटणी वाटून घ्यायची, ग्रीन चटणी बारीक। मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही चटणी वाटून घेतलेली आहे। आपण ही छान मस्त बारीक, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। इथं काकडी घेतलेली आहे, काकडीचे साल काढून घ्यायची। काकडी, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये गाजर, कॅप्सिकम घेऊ शकता, पण मी काकडी, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। आता हे बारीक चिरून घ्यायचं आपल्याला, चांगलं मस्त बारीक चिरून घेतलेलं आहे, बघू शकता। आता आपल्याला दही जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या भाज्या ज्या आहेत आपण मिक्स करणार आहोत। दही मी एकदम घट्ट घेतलेलं आहे, पाणी काढून घेतलेलं आहे आणि घट्ट दही घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहेत। बघू शकता अशा पद्धतीने दही घ्यायचं। इथं आपले तयार झालेलं आहे ग्रीन चटणी आणि आपल्याला सँडविचसाठी लागणाऱ्या भाज्याचे स्प्रेड जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे। बघू शकता दोन्ही तयार झालेलं आहे। आता आपल्याला ब्रेड जे आहे ते त्याच्या कडाच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडच्या मी ज्या कडा आहेत कापून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला त्याच्यावरती ग्रीन चटणी जी आहे ती स्प्रेड करायची, लावून घ्यायची अशा पद्धतीने। बघू शकता मस्त। आता आपण जे दह्याचं स्प्रेड तयार केलं आहे ते लावून घ्यायचं अशा पद्धतीने। सॉससुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण खूप छान लागते सँडविच हे। अशा पद्धतीने नक्की सँडविच ट्राय करा। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि एकदम हेल्दी असा ब्रेकफास्ट होऊन जातो, किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा द्यायला एकदम इझी आणि मस्त सँडविच आहे। बघू शकता किती छान मस्त तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने सगळे सँडविच मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपण एक प्लेटमध्ये गार्निशिंगसाठी चटणी आणि टोमॅटो सॉस थोडासा घेतलेला आहे मी। अशा पद्धतीने त्याची गार्निशिंग केलेली आहे आणि आपण तयारी केलेले सँडविचेस ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचे। मस्त तयार आहे आपलं दही सँडविच। बघू शकता मस्त तयार झालेला आहे आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी सँडविच तयार आहे।